ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ॐ शांति शांति शांतिः। प्रियबंधू भगिनींनो नमस्कार। नारद भक्तिसूत्र या विषयावर आपलं चिंतन सुरू आहे। मागच्या वेळेस आपण 66 सूत्रापर्यंत घेतलेलं होतं आणि मागचं सूत्र होतं त्रिरूपभंगपूर्वकम नित्यदास्य नित्यकांता भजनात्मकम प्रेम एव कार्यम प्रेम एव कार्यम। तर हे सूत्र आपण मागच्या वेळेस बघितलं की जेव्हा भक्ती 3 गुणाच्या पलीकडे जाते तेव्हा भक्त भगवंताचा दास होऊन किंवा कांता होऊन एक भाव निर्माण करून भगवंताची सेवा करत असतो आणि प्रेम हाच एकमात्र त्याच्या मनामध्ये भाव असतो। जे म्हटलं आहे प्रेम एव कार्यम प्रेम एव कार्यम, हे प्रेम करणं हेच त्याचं कार्य उरतं, मग दुसरं काही कार्य उरत नाही। त्या पुढच्या सूत्रापासून आज आपण बघण्याचा प्रयत्न करू। तर इथे म्हटलं आहे भक्ता एकांतिको मुख्यः। त्या भक्ता एकांतिको मुख्यः, जे मुख्य भक्ती काय आहे, एकांतिक भक्ती अनन्य भक्ती आपण ज्याला म्हणतो, तिथे भक्त भगवंताकडून कसलीही कामना करत नाही। म्हणजे भगवंता व्यतिरिक्त त्याला जगामधलं काहीही आवश्यक नसते। एकमात्र भगवंतच त्याला हवा असतो। भगवंता व्यतिरिक्त त्याला या जगातली कोणतीच गोष्ट हवी नसते। आपण जे म्हणतो ना की प्रेमासाठी तो प्रेम करतो, इवन तो मुक्तीची ज्ञानाची सुद्धा पर्वा करत नाही। जे भगवंताजवळ कसलीच अपेक्षा ठेवत नाही, जशी भगवंताची इच्छा, आणि संपूर्ण प्रेम तो भगवंतालाच देतो। तो आपल्या प्रेमामध्ये कुठेही विभाजन करत नाही आणि भगवंताला तसल्या प्रकारचं प्रेम आवडतं। एकनिष्ठ भक्ती, जे त्यामध्ये दुसरा कोणी भागीदार नाही, 100% प्रेम भगवंतालाच दिलेलं आहे। बरेचदा आपण प्रयत्न करतो पण बरेचसं मन आपलं संसारामध्ये गुंतलेलं असते आणि थोडासाच भाग आपण भगवंताला देऊ शकतो। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे काही काही भक्तांचं प्रेम कसं असतं, जसं गरम ताव्यावर तुम्ही जर पाणी टाकलं, ते पाण्याचा आवाज येतो आणि 2 मिनिटामध्ये ते पाणी सुकून जाते। म्हणजे अशा प्रकारची भक्ती पण असते, जे तेवढ्या वेळापुरती भगवंतावर भक्ती करायची आणि बाकी वेळेस मात्र आपलं सगळं मन संसाराला देऊन बसायचं। तर इथे असं होत नाही। स्वामी ब्रह्मानंदजी महाराज म्हणायचे की तुम्ही 75% मन भगवंताला द्या आणि 25% मनाने संसाराची सगळी कामं करा। पण बरेचदा आपण 75% मन संसाराला देऊन बसतो आणि 25%मध्येच भगवंताचं स्मरण करतो। आपण उलटं करतो। पण इथे मुख्य भक्तीमध्ये काय आहे की भगवंत पूर्ण 100% मनच भगवंताला देतो। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्हाला जर एखादा कपडा घ्यायचा असेल तर तुम्हाला 16 आणे किंमत द्यावी लागेल, तुम्ही 1 आणासुद्धा कमी देऊ शकत नाही। तुम्हाला भगवंत पाहिजे असेल तर संपूर्ण मन भगवंताला देता आलं पाहिजे, आणि ती भक्तीची परा अवस्था आहे, त्याला आपण पराभक्ती म्हणतो। तिथे भगवंताशिवाय मनामध्ये कोणत्याही विषयाला जागाच नसते। संपूर्ण मन भगवंताने भरलेलं असतं। त्याच्या जीवनामध्ये कितीही दुःख आली, कितीही कष्ट आली, कितीही त्रास झाला, तरी तो नेहमी आनंदातच असतो। सर्वसाधारण भक्ताचं काय होतं की जीवनामध्ये दुःख आली की तो मग रडतो, देवाला सांगतो की हे तूनं काय केलं। आणि बरेचदा मी एवढा मोठा भक्त असून मला दुःख यावीच कशाला। आता बघा भगवान श्री रामकृष्ण गळ्याचा कॅन्सर झालेला आहे, एवढ्या वेदना आहे, कोणीतरी त्याला सांगितलं की आईला तुम्ही प्रार्थना करा,
ते म्हणाले, कसे हो तुम्ही मूर्ख, जे मन आईच्या पादपद्मी अर्पण केलेलं आहे त्या मनाला की मी या शरीरावर आणू शकतो? हे नश्वर शरीर आहे. म्हणजे त्यांनी आपला रोग बरा करण्यासाठी सुद्धा आईजवळ प्रार्थना केली नाही. म्हणजे कितीही दुःख आले तरी दुःख दूर करण्यासाठी सुद्धा भगवंताला प्रार्थना करायची नाही. जशी प्रभूची इच्छा. जर भगवंताला आपल्याला दुःखच द्यायचे असेल तर ती भगवंताचीच इच्छा आहे, आपण असं समजायला पाहिजे. आपण भगवंतांनी मलाच का दुःख दिले, इतरांच्या जीवनामध्ये दुःख नाही, असा विचार आपण कधीही करू नये. जर आपल्याला खरा भक्त व्हायचं असेल तर भगवंतानं जसं ठेवलं तसंच आपण राहायला पाहिजे. तो सुखात ठेवो, तो दुःखात ठेवो, तो कुठेही ठेवो, त्यामध्येच आनंद मानला पाहिजे. कारण आपल्यापेक्षा भगवंताला जास्त कळतं. त्याला आपले सगळे कर्म माहिती आहे आणि आपल्याला कोणत्या मार्गाने घेऊन जायचं हे त्याला माहिती आहे. तेव्हा आपल्यासाठी जर खडतड मार्ग जर भगवंताने निवडला असेल तर आपण तिथे मुळीच कुरकुर करू नये. जशी भगवंताची इच्छा, या मार्गानंच आपल्याला लवकर प्रवास करता येईल म्हणून भगवंताने आपल्यासाठी खडतड मार्ग निवडलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आनंदच. म्हणजे जो खरा भक्त असतो तो जीवनामधली कोणतीही परिस्थिती आली तरी भगवंतावर सगळा भार सोपवून मोकळा होतो आणि सगळं काही यश येवो, अपयश येवो, सुख येवो, दुःख येवो, जे काही जीवनामध्ये आलं त्यामध्ये तो आनंद मानतो. तो भगवंताचा प्रसाद समजतो, ही भगवंताची इच्छा असं समजतो. तो कधीही भगवंताला दोष देत नाही. अशा प्रकारचा जो भक्त असतो त्याला मुख्य भक्त म्हटलं आहे, एकांतिक भक्त म्हटलं आहे. की तो खरा भक्त आहे की त्याला कळलेलं आहे की हे आपलं जे प्रेम आहे हे प्रेम क्षुल्लक गोष्टीमध्ये खर्च करायचं नाही. सगळं प्रेम भगवंताला द्यायचं आणि भगवंताला संपूर्ण प्रेम दिल्यानंतर जीवनामध्ये जे काही आलं त्याचा स्वीकार करायचा. भगवंताची इच्छा, भगवंताचा प्रसाद म्हणून सगळ्या गोष्टी जीवनामध्ये कुरकुर न करता सहन करायच्या. पण भगवंतावरची आपली निष्ठा, भगवंतावरचं आपलं प्रेम मुळीच कमी होऊ द्यायचं नाही. उलट ते वाढत गेलं पाहिजे. कुंती म्हणते की भगवंता मला जीवनामध्ये दुःखच दे. जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख येतात तेव्हाच मला तुझी आठवण येते, नाहीतर तुला मी विसरूनच राहते. बघा, असे पण भक्त आहे की ते दुःख मागतात की मला सगळ्या जगाचे दुःख दे, पण या जगामधल्या लोकांना सुखी ठेव. अशा प्रकारचे भक्त पण आहे जे स्वतःची काहीही पर्वा करत नाही. इतरांसाठी प्राण देण्यासाठी सुद्धा तयार असतात. असे भक्त खरोखर भगवंताला प्रिय असतात. म्हणून भक्ता एकांतिको मुख्यः. त्यानंतर कंठावरोध, रोमांच अश्रुभिः परस्परं लपमानः, पावयन्ति कुलानि पृथिवीं च. तर इथे भक्तामध्ये जेव्हा खरी भक्ती प्रगट होते तेव्हा त्या भक्तामध्ये काय लक्षणं दिसू लागतात. कारण तो भक्त लपवून ठेवू शकत नाही. जेव्हा ती खरी भक्ती प्रगट होते ती आपोआपच बाहेर येते, तिला तुम्ही रोधू शकत नाही. तर अशा भक्ताचा काय कंठावरोध म्हणजे एकमेकांशी बोलताना, आता समजा भक्त आहे, 8-10 भक्त आहे, परस्परम लपमानः, एकमेकांशी बोलताना, भगवंताविषयी बोलताना त्यांचा कंठ दाटून येतो. बरेचदा भगवान श्री रामकृष्ण जेव्हा भजनं गायचे किंवा जेव्हा भक्तांना उपदेश द्यायचे तेव्हा अशी वेळ यायची की ते बोलू शकत नव्हते. त्यांचा कंठ दाटून यायचा, सगळ्या अंगावर रोमांच यायचे आणि डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागायच्या. हे आहे खऱ्या भक्ताचं लक्षण. जेव्हा ती पराभक्ती लाभते तेव्हा भक्तामध्ये या गोष्टी आपोआप घडतात. त्याला आपण म्हणतो भावावस्था. त्या भावावस्थेमध्ये
त्याच्या गळ्यामधून शब्द बाहेर पडत नाही, अवरोध होतो, कंठावरोध होतो आणि अंगावर रोमांच येतात, सगळे अंगावरचे केस उभे होतात आणि डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागतात. भगवंताचं नाव घेतल्याबरोबर, भगवंताविषयी बोलल्याबरोबर डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागतात. हे स्वाभाविक होतं. ज्या भक्ताच्या जीवनामध्ये पराभक्ती प्रगट झालेली आहे अशा भक्ताच्या जीवनात ह्या गोष्टी स्वाभाविक असतात. पण ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असतात म्हणून आपण ह्या बाहेरच्या गोष्टी, नुसत्या बाहेरच्या गोष्टी त्या घ्यायला नको. बरेचदा काही भक्त नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. इवन ठाकूरांना बघून त्यांच्याप्रमाणे ते हावभाव करणं, त्यांच्याप्रमाणे रोमांच करणं, त्यांच्याप्रमाणे हे सगळं कंठावरोध करणं, म्हणजे हे नुसतं बाहेरचं बघून कॉपी करू नका. खोटा भाव दाखवू नका की मला भाव समाधी लागली, मला भाव झाला होता. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये जर खरोखर भक्ती प्रगट झाली तर हे सगळे भाव आपोआप प्रगट होतील. तुम्ही भक्ती लाभासाठी प्रयत्न करा. ह्या गोष्टी आल्या किंवा नाही आल्या तरी काहीही फरक पडत नाही. पण ह्या गोष्टी भक्तीचं लक्षण आहे म्हणून ह्या गोष्टी आपण लोकांना दाखवायच्या. पण आतमध्ये जर भक्ती नसेल तर त्या तुमची जी नक्कल आहे ती उघडी पडल्याशिवाय राहणार नाही. बरेच लोक करतात, दाखवतात की त्यांना पण भावसमाधी लागते. पण अशा प्रकारे नुसता भाव दाखवून होत नाही, तो स्वाभाविक पाहिजे. स्वाभाविक नसेल तर लोकांना कळेलच कळेल. म्हणून जोर जबरदस्ती करून ह्या गोष्टी करण्याची गरज नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की कंठावरोध, अशा भक्तांच्या कंठामधून आवाजच येत नाही. ते भगवंतामध्ये एवढे काही तल्लीन झालेले असतात, त्यांचं मन एवढं भगवंतामध्ये तल्लीन झालेलं असतं की ते शब्दसुद्धा उच्चारू शकत नाही. त्यांचं बोलणं आपोआपच थांबतं, ते बोलूच शकत नाही आणि सगळं शरीर रोमांचित होतं आणि डोळ्यामधून धारा व्हायला लागतात. भगवंताचं गाणं गाताना, संकीर्तन गाताना, प्रार्थना करताना किंवा भगवंताविषयी एकमेकाशी बोलताना त्यांची ही अशी अवस्था होते आणि ती अवस्था त्यांची स्वाभाविक असते. ते जोर करून आणण्याचा प्रयत्न करत नाही. तर कंठावरोध, रोमांच, अश्रुभी परस्परम लपमानः आणि पावयंती कुलानी पृथिवींच. म्हणजे इथे तुमचं कुळ जे आहे ते सुद्धा पावन होते. आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की ज्या घरी आध्यात्मिक विभूतीचा जन्म होतो किंवा ज्या घरामध्ये अशा प्रकारच्या पराभक्ती लाभलेल्या भक्ताचा जन्म होतो किंवा ज्याला ईश्वर दर्शन झालेलं आहे किंवा ब्रह्मज्ञान झालेलं आहे अशा व्यक्तीचा जन्म होतो, त्या व्यक्तीची 7 कुळं भूतकाळामधली आणि 7 भविष्यकाळामधली अशा 14 कुळांचा उद्धार होतो. बघा, म्हणजे भगवंताची भक्ती करणं हा काही नुसता स्वार्थ नाही. लोक म्हणतील की अरे हा काय भगवान भगवान करतो, याच्यामुळे लोकांना काय फायदा होणार आहे? त्याच्यामुळे लोकांना फायदा होणार आहे. कारण भक्त हा कसा असतो? भक्त हा पवित्र असतो. भक्त भगवंताच्या जवळ असतो. त्याने भगवंताला आपल्या हृदयामध्ये प्रगट केलेलं असते. त्यामुळे तो जर या जगामध्ये राहत असेल तर त्याच्या विचारांमुळेच हे जग पवित्र होतं आणि त्याच्या कुळांचा उद्धार होतो. एक व्यक्ती जन्माला आल्यामुळे त्यांच्या 7 कुळांचा उद्धार होतो. म्हणजे ते तरुण जातात. त्यांच्या परिवारामध्ये एक जरी व्यक्ती अशा प्रकारची भक्त असेल किंवा ज्ञानी असेल तर त्या 7 पिढ्याच्या पिढ्या तरुण जातात. म्हणजे त्यांनाच फक्त फायदा होत नाही, त्या भक्तालाच लाभ होत नाही, तर त्यानं भक्ती प्राप्त करून घेतल्यामुळे, त्यानं तपस्या केल्यामुळे ह्या जगाचं पण कल्याण होतं आणि त्याच्या कुळाचं पण कल्याण होतं. म्हणून म्हणतात ना, कुलम पवित्रम जननी कृतार्था.
ज्या जननीनं अशा मुलाला जन्म दिला असेल ती खरोखरच कृतार्थ झाली आहे आणि कुलम पवित्रम, ते कुळ पवित्र झालेलं आहे. कारण त्याच्या पावित्र्यामुळे सगळं कुळ पवित्र होऊन गेलेलं आहे आणि त्याची आई खरोखर धन्य आहे, ती कृतार्थ झाली की अशा मुलाला तिनं जन्म दिला. आणि दुसरं म्हटलं आहे की पृथ्वींच, म्हणजे ही पृथ्वीसुद्धा पवित्र होते. कारण इथे पण आपण भरपूर पोल्युशन झालेलं बघतो. म्हणजे सगळीकडे आपण जेव्हा बघतो की विचारांचं प्रदूषण झालेलं आहे, सगळे वाईट व्हायब्रेशन आहे. अशा वेळेस जर भक्त असेल तर भक्तांच्या विचारांमुळे, भक्तांच्या व्हायब्रेशनमुळे ह्या पृथ्वीचं वातावरणसुद्धा शुद्ध होतं, हे विचारसुद्धा शुद्ध होतात आणि स्वतः तर ते धन्य होतातच, त्यांची कुळं पण धन्य होतात. म्हणजे इथे असा भक्त स्वार्थी नाही, तर तो प्रयत्न करतो, त्यामुळे त्याला तर फायदा होतो, पण त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या सगळ्यांचंच कल्याण होतं. म्हणून असं म्हटलं आहे की पावयंती कुलानी पृथ्वींच, त्याचं कुळही पावन होते आणि ही पृथ्वीसुद्धा पावन होते अशा व्यक्तीच्या जन्मामुळे. आणि त्याची लक्षणं काय आहे की भगवंताविषयी बोलताना ज्याचा कंठ अवरोध होतो, म्हणजे तो शब्दामध्ये एक्सप्रेस करू शकत नाही, त्याच्या डोळ्याद्वारे अश्रूच्या धारा लागतात, भगवंताचं नाव घेताच डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागतात. एवढं अनावर भगवंतावर त्याचं प्रेम असतं. म्हणजे बघा, असं प्रेम जर भगवंतावर असेल तर भगवंत दर्शन दिल्याशिवाय राहणार आहे का? अशा लोकांना भावसमाधीमध्ये भगवंताचं दर्शन होतं, त्याच्या दिव्य रूपाचं दर्शन होतं. आपण पूर्वी बघितलंच आहे की रामकृष्णांना ती समाधीची अवस्था प्राप्त व्हायची, त्या अवस्थेमध्ये त्यांना कितीतरी दर्शनं व्हायची आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं. तर अशा प्रकारे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी भक्ती प्रगट झाली आहे तर त्याचा कंठावरोध होतो, अंगावर रोमांच येते आणि डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागतात जेव्हा भक्त एकमेकाशी भगवंताविषयी बोलत असतात. परस्परम लपमानाः पावयंती कुलानी पृथ्वींच, आणि अशा लोकांच्या जन्मामुळे त्याचं कुळ पावन होते आणि ही पृथ्वी मातासुद्धा पावन होते. हेच नारद ऋषी आपल्याला या सूत्रामध्ये सांगत आहे. नंतर तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि, सशास्त्री कुर्वन्ति शास्त्राणी. तर हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. इथे काय म्हटलं आहे की तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि. आता तीर्थ म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तीर्थ म्हणजे अशी जागा की जी जागा पवित्र आहे, ज्या जागेवर अनेक संत राहतात, ज्या ठिकाणी अनेक साधू संतांनी साधन भजन केलेलं आहे, त्यामुळे त्या जागेमध्ये आध्यात्मिक स्पंदनं खूप असतात. आपण ज्याला म्हणतो व्हायब्रेशन, स्पिरिच्युअल व्हायब्रेशन, तिथल्या वातावरणामध्ये स्पिरिच्युअल व्हायब्रेशन असतात. मोठे तीर्थ कशाला, तुम्ही इवन रामकृष्ण मठामध्ये जरी गेलात आणि तुम्ही मंदिरात जाऊन बसला तर तुम्हाला तो फरक कळतो की तुम्ही बाहेर बाजारामध्ये मार्केटमध्ये गेलेला आहे, तिथलं वातावरण बघा आणि मंदिरामध्ये येऊन तुम्ही बसला शांतपणे ध्यान करायला, इथलं वातावरण बघा. इथे लगेच तुमचं मन शांत होईल. कारण त्या ठिकाणी अनेक वर्षापासून अनेक लोक भगवंताची आराधना करत आहे, म्हणून तिथे आध्यात्मिक स्पंदन निर्माण झालेली आहेत. तेव्हा तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, तीर्थामध्ये गेल्यामुळे हे असे महापुरुष ज्यांना ऐश्वर्यलाभ झालेला आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशी भक्ती लाभलेली आहे, ते लोक पण तीर्थाला जातात. आता त्यांना तीर्थाला जाण्याची काही गरज नसते, कारण त्यांनी सगळं काही प्राप्त केलेलं असतात, तरीसुद्धा ते तीर्थाला जातात. ते का जातात? कारण तीर्थाचं जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्य हळूहळू कमी होत जाते. कारण त्या ठिकाणी अनेक विषयी लोक जातात, संसारी लोक जातात आणि बाकीचे विचार ते वातावरणामध्ये सोडतात
आता तीर्थाला गेल्यानंतर फक्त भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, नाहीतर मग घर सोडून जाण्याचा उपयोग काय? तुम्ही घर सोडून इतक्या लांब गेला, काशीला गेला, वृंदावनला गेला, तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही संसाराविषयी जर गप्पा मारत असाल तर तुमचं तीर्थाला जाणं व्यर्थ. कारण तीर्थाला तुम्ही जाता घरदार सोडून, हा संसार विसरावा, याचा विसर पडावा, भगवंताचं स्मरण व्हावं, जास्त साधनमधन करता यावं, यासाठी तीर्थाला जाणं योग्य आहे. पण तीर्थाला गेल्यानंतरसुद्धा ते साधनभजन तर करतच नाही, तिथेसुद्धा वाईट कर्म करतात, पापकर्म करतात आणि वाईट विचार करतात. आणि त्यामुळे त्या तीर्थाचं जे महात्म्य आहे, त्या तीर्थाची जी पवित्रता आहे, ती पवित्रता दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. मग त्या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा आपल्याला ते व्हायब्रेशन जाणवत नाही. आपण बघतोच किती मंदिरं असतात तिथे, किती सगळं आहे, पण मंदिरं आहे, सगळं काही आहे, पण तिथे चांगले लोक जर नसेल तर त्या मंदिराचा उपयोग काय? मंदिरात जाऊन जर तुम्ही वाईट विचार केले तर मंदिरामध्ये तुमच्यानंतर येणारा मनुष्य, त्याच्या मनावर तुमचे विचार परिणाम करतील. कारण आपले विचार आहे ना, हे प्रवास करत असतात. आपल्याला वाटते की माझे विचार आहे, दुसऱ्याचं काय होणार आहे, पण विचारसुद्धा एक मॅटरच आहे, विचारसुद्धा भौतिकच आहे. जरी सूक्ष्म आहे तरी भौतिक आहे. आणि तुमच्या विचारांचा परिणाम इतरांवर होऊ शकतो आणि इतरांच्या विचारांचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. जर मंदिरामध्ये खूपच संसारी लोक आले, आसक्त लोक आले आणि तिथे संसाराविषयीच जर ते बोलत राहिले तर त्या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला ते वातावरण मिळणार नाही. तुमचं मन डिस्टर्ब होईल, तुमच्या मनातून वाईट विचार येतील, कारण तिथे लोक वाईटच गोष्टीचं चिंतन करतात. म्हणून कधीही पवित्र ठिकाणी, तीर्थाच्या ठिकाणी पण वाईट विचार करू नये, वाईट कर्म पण करू नये. त्यामुळे उलट आपलं पाप वाढतं, आपल्याला फायदा काहीही मिळत नाही. तेव्हा त्या ठिकाणची पवित्रता कमी होते, व्हायब्रेशन कमी होतात आणि ती पवित्रता वाढविण्यासाठी ह्या लोकांना तिथे जावं लागतं. त्यांना स्वतःची काही गरज नसते, पण असे महापुरुष त्या ठिकाणी जाऊन राहिल्यामुळे, तिथे तपस्या केल्यामुळे त्यांचं जे पावित्र्य आहे, त्यांचे जे विचार आहे, ते विचार ते वातावरणामध्ये सोडतात. त्यामुळे तिथे झालेलं पोल्युशन, वैचारिक प्रदूषण जे झालेलं आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग लोक गेले की त्यांना पण फायदा होतो. आता भगवान श्री रामकृष्ण काशीला गेले, तिथे त्यांना कितीतरी अनुभूती आल्या. त्यांनी बघितलं मनकर्णिका घाटावर कशाप्रकारे जीवाला मुक्ती मिळते. तर ते काशीला जाऊन काही दिवस राहिले, वृंदावनाला जाऊन काही दिवस राहिले. ते का राहिले? कारण त्या ठिकाणची आध्यात्मिकता वाढविण्यासाठी, त्या ठिकाणची आध्यात्मिकता वाढविण्यासाठी ते गेले, ते स्वतःसाठी गेले नाही. तर असे जेव्हा महापुरुष त्या ठिकाणी जातात, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, तेव्हा त्या तीर्थाचं महात्म्य वाढते, त्या तीर्थाची पवित्रता वाढते. आता असे लोक गंगेमध्ये स्नान करतात. त्या भगवान श्री रामकृष्णांना गंगेमध्ये स्नान करण्याची गरज नव्हती, पण गंगेमध्ये विषयी लोक स्नान केल्यामुळे गंगेच्या पाण्याची जी पवित्रता आहे ती कमी होते आणि मग लोकांनी स्नान केलं तरी ते पवित्र होत नाही. म्हणून महापुरुष जेव्हा त्या गंगेमध्ये स्नान करतात, ते गंगेला पवित्र करतात, त्या गंगेमधलं पोल्युशन दूर करतात. हे बाहेरचं पोल्युशन नाही, पण ते वैचारिक पोल्युशन, आध्यात्मिक पोल्युशन ते दूर करतात. मग त्या नदीमध्ये पुन्हा ती शक्ती येते आणि लोकांना गंगेमध्ये स्नान केल्यामुळे ते फळ मिळतं. म्हणून माताजी गंगेमध्ये स्नान करायच्या, ठाकूर गंगेमध्ये स्नान करायचे. गिरीश घोष, त्यांना कोणीतरी म्हणालं की तुम्ही गंगेत वगैरे स्नान करायला जात नाही. ते म्हणाले की मला गंगेमध्ये स्नान करायला जाण्याची गरज नाही, कारण ठाकूरांनी मला एवढं पवित्र केलेलं आहे की मला आता अजून पवित्रतेची गरजच नाही. मी गंगेमध्ये जाऊन काही मला विशेष फायदा होणार नाही, तरी मी कधीकधी गंगेमध्ये स्नान करतो. कशासाठी?
गंगेला पवित्र करण्यासाठी. मी गंगेमध्ये स्नान केलं तर गंगा पवित्र होते, आता मला पवित्र होण्याची गरज नाही. म्हणजे बघा, गिरीश घोषाचं मन किती पवित्र केलेलं होतं रामकृष्णांनी. ते म्हणाले की मी स्नान केल्यामुळे गंगा पवित्र होते, मी ऑलरेडी पवित्रच आहे. तर अशा प्रकारे तीर्थस्थानी आपण जातो, आपण अशा गंगेमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो. आपण हा विचार केला पाहिजे की तिथलं वातावरण आपण दूषित करू नये. शक्य झालं तर त्यामध्ये आपण ॲडच करावं, आपण सुद्धा तिथे साधना करावी, म्हणजे आपले विचार वातावरणात जातील, लोकांना फायदा होईल. तर तीर्थयात्रेत जाणं सोपं आहे, पण नुसतं टुरिस्ट म्हणून जायचं नसते, तर गेल्यानंतर ते साधन भजन करून जास्तीत जास्त आध्यात्मिक फायदा करून घ्यायचा असतो. म्हणून म्हणतात की असे लोक जेव्हा तीर्थस्थानी जातात, स्वामीजी पण गेले, डायरेक्ट दिसापल हे सुद्धा सगळ्या तीर्थामध्ये गेले, त्यांना प्रयोजन नसताना पण ते गेले, कारण त्या ठिकाणांची पवित्रता वाढवण्यासाठी ते गेले. त्यांना काही त्या ठिकाणी जाण्याची गरज नव्हती, ते तर ब्रह्मज्ञानी होते, त्यांना तर ते ज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्यांना ह्या गोष्टींची बाह्य गोष्टींची गरज काय होती. पण ते मुद्दाम गेले कारण त्या जागेचं पावित्र्य वाढविण्यासाठी. म्हणून म्हटलं आहे की तीर्थी कुर्वंती तीर्थानी. हे असे महापुरुष, असे भक्त जेव्हा तीर्थाला जातात तेव्हा त्या तीर्थाचं पावित्र्य वाढवतात. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, जे तीर्थी त्या जागेचं जे महत्त्व आहे ते अजून ते वाढवतात, तीर्थी कुर्वंती. आणि दुसरं सुकर्मी कुर्वंती कर्मानी. ते जे काही कर्म करतात तर ते कर्म काय, ते कर्म पवित्र होऊन जातं. म्हणजे लोक तर कर्म करत असतातच, पण भगवंत जेव्हा कर्म करतात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श राहतो की बघा, भगवंताने सुद्धा हे कर्म केलं. आता समाजसेवा लोक करत होते की नाही, समाजसेवा लोक करत होते, कितीतरी सामाजिक संस्था आहे. पण भगवान श्री रामकृष्ण देवघरला गेले, तिथे शिवाचं मंदिर आहे, तीर्थस्थान आहे. देवघरला जाऊन त्यांनी गरिबांना अन्न आणि वस्त्रांचं वाटप केलं. आता बघा, त्यांना तिथे काय गरज होती, पण त्यांनी ते वाटप केलं आणि ती सामाजिक सेवा आहे हे लोक समजायचे. त्या सामाजिक सेवेला त्यांनी आध्यात्मिक रूप दिलं. त्यांनी सांगितलं की हे जे गरीब आहेत, हे गरीब नाही तर साक्षात भगवंताची रूपं आहेत, हा जिवंत ईश्वर आहे. हे फक्त समाजाची सेवा करणं नव्हे तर भगवंताची पूजा करणं आहे. म्हणून त्यांनी त्या सामाजिक सेवेला किती महत्त्वाचं स्थान दिलं, त्याचं पावित्र्य वाढवलं. आता लोकांना महत्त्व कळलं की नुसती सामाजिक सेवा करायची नाही, तर जो भगवंत सगळ्यामध्ये विराजमान आहे त्या भगवंताला बघून त्यांची सेवा करायची. शिवभावे जीवसेवा हा नवीन मंत्र ठाकूरांनी दिला. म्हणजे त्यांनी कर्म केली जीवनामध्ये, पण त्यांची कर्म आपल्यासारखी नव्हती. त्यामधून बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. त्यांचं प्रत्येक कर्म हे जगाच्या कल्याणासाठी होतं. त्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही. त्यांनी पण कर्म केले, ते काही गुपचाप बसून राहिले नाही. पण त्यांनी जे काही केलं, आपण जर त्यांची कर्म बघितली तर प्रत्येक कर्मामध्ये जगाचं कल्याणच दिसते. त्यामुळे त्या कर्माचं जरी क्षुल्लक कर्म असेल, पण त्याचं महत्त्व त्यांनी वाढवून दिलेलं आहे. म्हणून म्हटलं आहे की सुकर्मी कुर्वंती कर्मानी. कर्म तर साधारण आहे, पण त्या साधारण कर्माला सुकर्मामध्ये त्यांनी परिवर्तित केलेलं आहे. ते आता पवित्र कर्म झालेलं आहे, ती आध्यात्मिक साधना झालेली आहे. म्हणजे जेव्हा असे महापुरुष जेव्हा कर्म करतात, स्वामी विवेकानंद असो, समर्थ रामदास स्वामी असो, भगवान श्री रामकृष्ण असो किंवा स्वामी कल्याणजी असो, त्यांनी तिथे दवाखाना टाकला कणखलला, रुग्णांची सेवा केली. लोकांच्या दृष्टीनं ती रुग्णांची सेवा होती, त्यांना भंगी साधू म्हणायचे, पण ती भगवंताची पूजा होती. म्हणजे त्यांनी ते कर्म केल्यामुळे त्या कर्माची प्रतिष्ठा वाढली. पूर्वी पण लोक कर्म करायचे, पण जेव्हा ह्या महापुरुषांनी तसल्या प्रकारचे कर्म करायला सुरुवात केली तेव्हा त्या कर्माला प्रतिष्ठा मिळाली. ही भंगी साधू नाही किंवा भंग्यासारखे काम करत नाही,
तर ते जिवंत ईश्वराची पूजा करतात. हा भाव लोकांच्या मनामध्ये रुजला. तिथे कितीतरी संन्यासी होते. ते म्हणायचे की अरे हे तर भंगी साधू आहे, हे रुग्णांचं मलमूत्र साफ करतात. त्यांना हे माहिती नव्हतं की आपण आजारी पडलो तेव्हा आपण त्यांच्याकडेच जातो. इकडे तोंडानं आपण वेदांत म्हणतो की सगळीकडे ब्रह्म आहे, पण ह्या ठाकूरांच्या स्वामीजींच्या शिष्यांनी सगळीकडे परमेश्वर आहे हे आपल्या कृतीद्वारे दाखवून दिलेलं आहे. निवेदितांनी आपल्या कृतीद्वारे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे यांनी सगळ्यांनी कर्म केली, पण त्या कर्माची प्रतिष्ठा वाढवली, त्या कर्माला पवित्र केलं. ते कर्म आता पुण्यकर्म झालं, ते स्वार्थी कर्म राहिलं नाही. म्हणजे हे लोक महापुरुष किंवा असे भक्तिप्राप्त झालेले लोक जे कर्म करतात त्या कर्माची ते प्रतिष्ठा वाढवतात, त्या कर्माला पवित्र करतात. म्हणून सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सशास्त्री कुर्वन्ति शास्त्राणी, हे पण महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो शास्त्र आणि साधारण पुस्तक, तर यामध्ये कितीतरी अंतर आहे. शास्त्राला आपण नेहमी पवित्र समजतो. शास्त्राला आपण नेहमी का पवित्र समजतो? कारण शास्त्र हे लिहिलेले नाही आहे, हे भगवंतापासून आलेले आहे. ऋषींच्या हृदयामध्ये ती सत्य प्रगट झालेली आहे आणि त्यांनी नुसती ते लिहून ठेवलेली आहे किंवा सांगितलेली आहे. म्हणजे शास्त्र काही कोणी लिहिलेली नाही आहे, ती साक्षात परमेश्वरापासून आलेली आहे. ते रिव्हिलेशन आहे, त्यांच्या हृदयामधून ते प्रगट झालेली वाणी आहे, भगवंताची वाणी आहे. आणि म्हणून शास्त्र वाचल्यामुळे आपलं मन पवित्र होतं, आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिशा मिळते आणि आपण हा भवसागर पार करून जातो. हे आहे शास्त्राचं महत्त्व. पण हळूहळू काय होतं, लोकांचा शास्त्रावरचा विश्वास कमी व्हायला लागतो. लोकांच्या मनामध्ये शास्त्रांविषयी संशय निर्माण व्हायला लागतात. असं होतं काळाच्या ओघात. तेव्हा अरे हे काय नुसते पुस्तक आहे, याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? म्हणजे हे जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. कारण ते इंद्रियाच्या पलीकडे आहे, इंद्रियाच्या कक्षेमध्ये असते, तर ते शास्त्रच झाले नसते. इतर पुस्तक आहे, विज्ञानाचे पुस्तक आहे, त्यामध्ये आहे ना, तुम्ही जे बघताय जगामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण शास्त्रामध्ये तुमच्या इंद्रियाद्वारेचे जे तुम्हाला दिसत नाही त्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. त्यासाठी कशी साधना केली पाहिजे हे लिहून ठेवलेलं आहे. त्यामध्ये त्यांची अनुभूती लिहून ठेवलेली आहे. आता लोकांना तेवढा धीर नाही, ते साधना करत नाही, काही करत नाही आणि म्हणतात की हे सगळं लिहून ठेवलेलं आहे, सगळं खोटं आहे. तर त्यांचा शास्त्रांवरचा विश्वास कमी होतो. लोक मग शास्त्र वाचत नाही. जरी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमादितव्याम, म्हणजे शास्त्राचं अध्ययन म्हणजे स्वाध्याय आणि लोकांना ती शास्त्र समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमादितव्यम, प्रमाद करू नका. नियमित शास्त्र वाचा आणि लोकांना शास्त्रामधल्या गोष्टी समजावून सांगा. कारण साधारण मनुष्याला शास्त्रातल्या गोष्टी समजू शकत नाही, म्हणून तुम्ही समजावून सांगा. कारण शास्त्रामध्ये सत्यच आहे. पण जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश आले त्यामुळे लोकांचा विश्वास कमी झाला. ते म्हणायचे की ह्या शास्त्रामध्ये काहीच नाही, खोटं आहे, सगळं लिहिलेलं आहे, हे पंडितांनी रचलेल्या कहाण्या आहे, हे काही खरं सत्य नाही. नरेंद्रनाथाच्या मनावर सुद्धा त्याचा परिणाम झालाच होता. नरेंद्र म्हणाले की काय या ऋषींची डोकी बिघडली होती का? हे काय लिहून ठेवलं? सगळं काही परमेश्वर आहे, ही वाटी, हा ग्लास, ही चौकट, हे सगळं काही ब्रह्म आहे, हे काय लिहून ठेवलं आहे म्हणे. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की अरे ऋषींना दोष देऊ नको, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते बरोबरच आहे. तुला त्याची अनुभूती नाही म्हणून तू त्यांना शिव्या देऊ नको. त्यांनी काही खोटं लिहून ठेवलेलं नाही. एक दिवस तुला ते कळेल. तू साधना करून मग म्हण, साधना करून बघ पहिले. आणि ठाकूरांनी नरेंद्राला स्पर्श केला आणि खरोखर नरेंद्रामध्ये परिवर्तन घडलं आणि त्याला खरोखर दिसलं की सगळीकडे तो एक परमात्माच आहे, ते एक ब्रह्म सगळीकडे व्यापलेलं आहे. आता हे जरी शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, पण जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही
तोपर्यंत लोकांचा विश्वास बसत नाही. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की ब्रह्मज्ञान होऊ शकते, ईश्वरलाभ होऊ शकते, पण लोकांच्या मनामध्ये संशय असतो. पण नरेंद्रनाथ स्वतः म्हणाले की तुम्ही ईश्वराला बघितलं आहे का? श्रीरामला हो मी बघितलं आहे. श्रीरामकृष्ण म्हणाले हो मी ईश्वराला बघितलं आहे, जसं तुला बघतो तसं, आणि तू पण बघू शकतो. आता जेव्हा शास्त्रामधल्या गोष्टींचा हे महापुरुष जीवनामध्ये अनुभव घेतात तेव्हा मग लोकांचा विश्वास बसतो. त्यांना वाटते की अरे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते काही इम्प्रॅक्टिकल नाही आहे, ते काही थिअरी नाही आहे, तर आपण जर त्या प्रकारे वागलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभूती येऊ शकते, आपण त्या गोष्टी स्वतः अनुभव करू शकतो. म्हणजे लोकांचा शास्त्रावरती विश्वास बसतो. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे की भगवान श्री रामकृष्ण काय आहे? वेदमूर्ती आहे, वेदमूर्ती. वेदामध्ये सांगितलेल्या सगळ्या तत्वांचा, सगळ्या सत्यांचा त्यांनी जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. त्यांनी जरी वाचलेलं नसेल पण त्यांनी त्या साधनेच्या माध्यमातून त्याचा अनुभव घेतलेला आहे, आणि अनुभव घेतल्यामुळे लोकांचा शास्त्रावरती विश्वास वाढला. आणि जेव्हा त्या ब्रह्माची अनुभूती होते तेव्हा ब्रह्मज्ञ लोक जे काही बोलतात तेच शास्त्र होऊन जाते, कारण त्यांची ती अनुभूती असते. ते काही नुसतं पुस्तक वाचून सांगत नाही. त्यामुळे भगवान श्रीरामकृष्णांचं वचनामृत आज वेद आहे आपल्यासाठी. कर्नाटकामध्ये जे छापलं आहे, कन्नडामध्ये वचन वेदा म्हटलं आहे त्याला. श्रीरामकृष्णांच्या वचनामृताला वचन वेदा म्हटलं आहे. स्वामीजी वेदमूर्ती म्हणतात. स्वामीजींनी जे काही व्याख्यानं दिली ते सगळे वेदवाक्य आहे, कारण स्वामीजींनी दुसरं काही सांगितलं नाही. त्या सगळ्या गोष्टी शास्त्रामधल्या अगदी सोप्या भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये सोप्या करून विदेशीयांना सांगितल्या. पण त्यांनी सांगितलं ते सत्यच, शास्त्राव्यतिरिक्त ते काहीच बोलले नाही, म्हणून त्यांचे वाक्यसुद्धा वेदवाक्यच आहे. तेव्हा बघा ह्या सगळ्यामुळे काय होतं? लोकांचा विश्वास बसतो. त्यांना वाटतं की स्वामी विवेकानंदांनी अनुभव घेतला, समर्थ रामदासांनी अनुभव घेतला, त्यांनी दासबोध लिहिला, भगवान श्री रामकृष्णांनी अनुभव घेतला आणि त्यांनी वचनामृत सांगितलं. म्हणजे शास्त्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सनातन सत्य आहे. ते मनुष्याविषयी आहे, आत्म्याविषयी आहे, सृष्टीविषयी आहे, आणि ते सगळं खरं आहे, कारण ह्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव घेऊन दाखवलेला आहे. तेव्हा हे जे लोक शास्त्रातील सत्यांचा अनुभव घेतात त्यामुळे शास्त्रांची पवित्रता वाढते. सशास्त्री कुर्वन्ति शास्त्राणी. ते शास्त्रांना काय करतात? सत्शास्त्री म्हणजे शास्त्रांचं महात्म्य वाढवतात. लोकांचा शास्त्रावरचा विश्वास वाढतो. ते शास्त्रांची शक्ती वाढवतात, शास्त्रांना अजून पवित्र करतात, आणि मग लोकांचा विश्वास बसायला लागतो. म्हणजे अशा लोकांना जरी शास्त्र वाचण्याची गरज नसली तरी ते लोक शास्त्र वाचतात, शास्त्रावरती व्याख्यानं देतात. हे साधू संत भागवतावरती, गीतेवरती, उपनिषदांवरती बोलतात, कारण ते सत्य लोकांना सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतात, कारण लोकांना ते समजत नाही. संस्कृतमध्ये असल्यामुळे कळत नाही, आणि न कळल्यामुळे त्यांना वाटते की हे सगळं काही शक्य नाही. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण कधीच प्राप्त करून घेऊ शकत नाही, अशा प्रकारे ते ग्रह करून बसतात. आणि म्हणून जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असे उदाहरणं दिसतात, असे संत दिसतात की ज्यांनी शास्त्रामधल्या वाक्यांचा जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे, तेव्हा मग त्यांचा विश्वास बसायला लागतो. म्हणून इथे काय म्हटलं आहे की तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, सुकर्मी कुर्वन्ति कर्माणी, सशास्त्री कुर्वन्ति शास्त्राणी. तर ते शास्त्राला सत्शास्त्री बनवतात, सशास्त्र बनवतात. तन्मयः, कारण ते भगवंताशी एक झालेले असतात, भगवंताशी तन्मय झालेले असतात, कारण सगळीकडे भगवंत व्यापलेला आहे. हे भक्त बघतात की भगवंत सगळीकडे आहे, माझ्यामध्ये पण आहे. ते सगळीकडे भगवंताला बघतात आणि मग सगळ्यांवरच प्रेम करतात. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की तो सगळीकडे नटलेला आहे,
त्या ईश्वराशिवाय दुसरं काही जगामध्ये नाहीच. तो सगळं काही लीला करत आहे, तो सगळं काही करत आहे. तेव्हा तुर्याजी म्हणाले की त्याची लीला चांगली आहे, तो लीला करतो आहे सगळी, पण इथे मात्र दुःख आम्हाला भोगावं लागतं. तेव्हा ठाकूर म्हणाले की अरे तू कोण आहे, शोधून काढ बरं, बघ बरं, शोधून बघ तू कोण आहे, सांग मला तू कोण आहे. तुझ्यामध्ये तो भगवंतच आहे ना, तोच सफरिंग करतो आहे, त्याला दुःख होत आहे. तू कुठे आहे, तुझं काही अस्तित्वच नाही. तोच एकमात्र सगळ्यामध्ये विराजमान आहे आणि तोच दुःख भोगत आहे. आपला अहंकार असतो ना, आपण एका शरीराशी एक होतो आणि या शरीराच्या सुखदुःखाला आपण आपली सुखदुःख समजतो. पण आपल्याला हे कळत नाही की शरीराच्या पलीकडे जो आत्मा आहे, त्या आत्म्याला सुखदुःख स्पर्शही करू शकत नाही आणि तो सगळीकडे व्यापलेला आहे. तो काही फक्त एका शरीरामध्ये नाही. तेव्हा तो जगामध्ये व्यापलेला आहे. असा जेव्हा भक्ताला अनुभव येतो, तेव्हा मग तो कुठेही गेला तरी त्या स्थानाला तो पवित्र करतो, कारण तो भगवंताशी एक झालेला असतो, भगवंताशी तन्मय झालेला असतो. त्यानंतर मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवतः सनाथा चेयम भूर्भवती. ह्या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे नारद ऋषींनी, मोदन्तो पितरो, जेव्हा अशा प्रकारची भक्ती प्राप्त होते, जेव्हा अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा आपले पितरसुद्धा खूप आनंदित होतात. कारण ह्या आपल्या घरामधले लोक तर आनंदित होतातच. जर एखादा संत घरी जन्माला असेल, ते घर पवित्र होतेच. पण जे पितर आहे, म्हणजे सोडून गेलेले आजी आजोबा पंजोबा, जे 7 जनरेशन, ते पितरसुद्धा खूप आनंदित होतात की अरे आपल्या कुळामध्ये असा मुलगा जन्माला आला की ज्यानं भगवंताचा लाभ करून घेतला. तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो. स्वाभाविकच आहे, एखाद्याचा मुलगा जर हुशार असेल, घरच्या लोकांना किती आनंद होतो. पण हा भौतिक आनंद असतो. इथे पितरांना पण फायदा होतो ना. हा त्यांच्या कुळामध्ये जन्माला आल्यामुळे त्या पितरांचा पण उद्धार होऊन जातो. 7 पिढ्यांचा उद्धार होतो, मागच्या आणि पुढच्या. तेव्हा कुटुंबामध्ये कुळामध्ये आपल्या अशा व्यक्ती जन्माला येणं म्हणजे पितरांना खूप आनंद होतो. आता बघा, जेव्हा खुदिराम चट्टोपाध्याय गयेला गेले आणि त्यांना स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि त्यांचे सगळे पितर हात जोडून तिथे उभे आहे आणि त्यांना काय आनंद झाला. म्हणजे खुदिरामला बघून किती आनंद झाला की खुदिराम धन्य झाला की भगवंत त्याच्या घरी जन्म घेणार आहे. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये भगवंत जन्म घेणार आहे हे बघून ते सगळे पितर आनंदित झाले, खुदिरामाला आशीर्वाद देऊ लागले. आणि मग भगवान श्री रामकृष्णांनी जन्म घेतला. तर बघा, ते पितर खुदिरामामुळे त्यांचं कल्याण झालं, भगवंतासोबत वैकुंठात राहू लागले आणि भगवंताने त्यांच्या कुळामध्ये जन्म घेतला. त्यामुळे ते किती आनंदित झाले. आपण हे बघतो की सगळीकडे असंच आहे. ज्या ज्या ठिकाणी असे महापुरुष झाले, त्यांनी स्वतःचा उद्धार तर करून घेतलाच, पण त्याबरोबर त्यांनी इतरांचा पण उद्धार केला. म्हणजे आपण जर प्रामाणिकपणे भगवंताचं स्मरण चिंतन केलं, आपण जर भगवंताचं प्रामाणिक भक्त झालो, तर आपलं तर कल्याण होणारच. पण ज्या पिढ्या गेलेल्या आहे, ज्या भविष्यामध्ये येणार आहे, त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे, त्यांचं पण कल्याण होणार आहे, त्यांचा पण उद्धार होणार आहे. म्हणून त्यांना आनंद होतो. मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवतः. आणि ह्या जे देवता आहे, देवता म्हणजे काय लक्षात ठेवा, गॉड आणि गॉडेसेस, वेगवेगळ्या देवदेवता ह्या वेगळ्या आहे आणि परमात्मा वेगळा आहे. तर हे पुण्यकर्म केल्यामुळे त्या विशिष्ट लोकांमध्ये जातात. त्या स्वर्गामध्ये गेले, त्या तिथे वैकुंठ आहे, कैलाश आहे, देवी लोक आहे, असे कितीतरी 7 लोक आहे, भूरलोक आहे, भुवरलोक आहे, सगळे 7 लोक आहे वरती आणि 7 खाली आहे. तर हे स्वर्गामध्ये गेलेले आत्मे त्यांच्या पुण्यकर्मामुळे वेगवेगळ्या लोकात गेलेले आहे, त्यांना पण खूप आनंद होतो.
की अरे ह्या व्यक्तीनं जीवनाचं ध्येय गाठलेलं आहे. सुरुवातीला ते विघ्न निर्माण करतात, पण जेव्हा मनुष्य त्यामध्ये यश प्राप्त करतो, तो मुक्त होऊन जातो, तेव्हा ह्या देवदेवांना पण आनंद होतो की अरे आपण होऊ शकलो नाही, आपण पुन्हा जन्म घेतल्यानंतर मनुष्याचा आपणसुद्धा प्रयत्न करून मुक्त होऊन जाऊ. इथे आपल्याला सुख मिळतात, पण एक दिवस आपल्याला पुन्हा जमिनीवर जावंच लागेल, पुन्हा पृथ्वीवर जावंच लागेल, कारण इथे काही हे जग काही परमनंट नाही. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. म्हणजे स्वर्गलोकामध्ये कर्माचे पुण्याचे भोग भोगल्यानंतर क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, ते पुन्हा त्यांचं पुण्य क्षीण झालं की या जगामध्ये परत येतात. म्हणजे ते काही मुक्त नाही, त्या वेगवेगळ्या पोझिशन आहे. इंद्र आहे, इंद्र म्हणजे काही व्यक्ती नाही, पोझिशन आहे, तिथे कोणी पण जाऊन बसू शकतो त्या खुर्चीवर. तेव्हा वरुण आहे, अग्निदेवता आहे, हे वेगवेगळे जे निसर्गाचे पॉवर आहे, शक्ती आहे, त्यांना कंट्रोल करणारी एक एक देवता आहे. तर ह्या देवदेवतांना पण खूप आनंद होतो की अरे ही व्यक्ती आता मुक्त झालेली आहे, आपल्या पण वर गेलेली आहे, आपल्यापेक्षा पण श्रेष्ठ झालेली आहे, त्यांना पण आनंद होतो. म्हणून मोदन्ते पितरो नृत्यंती देवतः सनाथा चेयम भूर्भवती. आणि पृथ्वी, भूर म्हणजे पृथ्वी, चेयम इदम इयम, तर ही पृथ्वीसुद्धा, तिलासुद्धा काय मिळतो, नाथ मिळतो. सनाथा म्हणजे त्या पृथ्वीचा भारसुद्धा कमी होतो. ह्या पृथ्वीवर लोकांचा भार नाही, भार कशाचा आहे, दुरात्म्यांचा भार आहे. जेव्हा या पृथ्वीवरती वाईट लोकांचा भार वाढतो, तेव्हा पृथ्वीचा भार वाढतो. त्यामुळे हे असे महापुरुष जन्माला आल्यामुळे ह्या पृथ्वीवरचं जे पापकर्म आहे ते कमी करतात, जे विचारांचं प्रदूषण आहे ते कमी करतात आणि पृथ्वीचा पापाचा भार कमी करतात. म्हणून तर पृथ्वीला भगवंताकडे जावं लागतं, विनंती करावी लागते की तुम्ही अवतार घ्या, पृथ्वीवर पापाचा भार खूप वाढलेला आहे. लोकांचा भार काही तेवढा भार नाही, पण पापांचा भार पृथ्वीला सहन होत नाही. म्हणून ते म्हणते की पृथ्वीवर पापाचा भार वाढलेला आहे, तुम्ही येऊन हे पाप नष्ट करा, या पाप्यांना नष्ट करा, सज्जनांना पुन्हा तुम्ही सहारा द्या. तेव्हा जेव्हा या जगामध्ये सज्जन लोकांची संख्या वाढतात, अशा महापुरुषांची संख्या वाढते, अशी ईश्वर भक्तांची संख्या वाढते, तेव्हा पृथ्वीला पण नाथ मिळतो, म्हणजे पृथ्वीला पण आधार मिळतो, जे पृथ्वीचा भारसुद्धा कमी होतो. जे बघा, आपण आपल्या खोलीमध्ये बसून साधन भजन करतो, भगवंताची भक्ती करतो, पण आपल्या विचारामुळे किती लोकांना फायदा होतो. आपल्या विचारामुळे या पृथ्वीवरचे वाईट विचार कमी होतात, विचारांचं प्रदूषण कमी होते, चांगले विचार जाऊन लोकांना मदत करतात, म्हणजे या पृथ्वीचा भार कमी होतो. त्यामुळे देवतांना आनंद होतो, पितरांना आनंद होतो. म्हणजे एक चांगला भक्त होणं किंवा एक ब्रह्मज्ञानी होणं हे सगळ्या जगाच्या कल्याणासाठीच आहे. आपण तर आपला स्वार्थ बघतो, पण आपल्या स्वार्थापेक्षा आपण जर ती वस्तू प्राप्त करून घेतली तर त्याचा सगळ्या जगालाच फायदा मिळतो, सगळ्या जगाचं कल्याण होतं. एका देशामध्ये 2-4 जरी ब्रह्मज्ञानी असेल तर त्या देशाचा उद्धार होऊन जातो, त्या देशांच्या लोकांची विचारसरणी बदलते. एवढी शक्ती, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. म्हणून ज्या देशामध्ये अशा लोकांची संख्या जास्त आहे, तोच देश आपण सुसंस्कृत म्हणू शकतो. नाहीतर बाकी देश तर रानटी देशच आहे, पण ज्या देशामध्ये असे लोक आहे तोच देश खरोखर धन्य होय. कारण त्यांच्या पवित्रतेमुळे त्या देशाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भारतभूमी तर आध्यात्मिक भूमी आहे, ही तर धर्माची भूमी आहे. इथे असे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे. बाकी इतर देशांमध्ये तुम्हाला असले महापुरुष फार फार तुरळक मिळतील किंवा मिळणारसुद्धा नाही. पण या भारतामध्ये संत, महात्मे, योगी, अवतार
जसे कितीतरी आलेले आहे, येत आहे आणि भविष्यामध्ये पण येणार आहे. त्यामुळे भारताला मुळीच भीती नाही. भारताचा कधी नाश होणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे, काय भारताचा नाश होईल? जर भारताचा नाश झाला तर जगामधली सगळी नैतिकता नष्ट होईल. शॅल इंडिया डाय? इफ इंडिया डाईज ऑल गुड थिंग्स विल गो अवे. तर जगातली नैतिकता नष्ट होईल. अगर कभी ऐसा हो जाए भारत दुनिया से मिट जाए तब होगा चारों तरफ में नैतिकता का नाश. कभी न होगा, कभी न होगा भारत का विनाश. कभी न होगा भारत का विनाश. भारताचा कधीच विनाश होऊ शकत नाही, कारण भारतच जगाला हे अध्यात्म ज्ञान देणार आहे. अध्यात्माचं पसायदान भारतच देणार आहे, कारण भारतामध्येच हा अध्यात्म अजूनही जिवंत आहे. अशा महापुरुषांमुळे, अशा साधकांमुळे. आणि म्हणून म्हटलं आहे, मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवता सनाथा चेयम भूर्भवती. आणि नंतरचं सूत्र आहे, नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेद. तर अशा प्रकारच्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. नास्ति भेद कशामध्ये? तेषु जाती विद्या रूप कुल धनक्रियादी भेद. तर असे लोक काय होतात? समदर्शी होतात. त्यांच्या मनामध्ये भेदबुद्धी मुळीच राहत नाही. आपण संत बघतो, संत सगळ्यांवर प्रेम करायचे. संतांनी कधीही भेदभाव केला नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणा की मोठमोठे संत, त्यांनी सगळ्यांना हृदयाशी धरलं. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की भक्ताची जाती नसते. ते जातपात हा विचार करतच नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव संतांच्या मनामध्ये किंवा अशा भक्तांच्या मनामध्ये नसतो. म्हणून नास्ति तेषु जाती, अरे या खालच्या जातीचा आहे, या वरच्या जातीचा आहे. स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत असताना एके ठिकाणी ते उपाशी बसलेले होते. एका चर्मकाराने त्यांना अन्न दिलं, सांबार होता तो. तो म्हणाला की मी खालच्या जातीचा आहे, तुम्ही संन्यासी, मी तुम्हाला कसं देऊ? स्वामीजी म्हणाले की त्याची तू काळजी करू नको, मला सगळे सामान आहे, तू जे काही आणलं ते मला जेवायला दे. जे बघा, स्वामीजींनी मुळीच भेद केला नाही. बरेच नंतर त्यांना म्हणाले बरेच लोक की स्वामीजी तुम्ही हे काय केलं का? चांभाराच्या हातचं अन्न खाल्लं, तुम्ही तर संन्यासी आहात. तेव्हा स्वामीजी म्हणाले की मला सगळे सारखेच आहे. बघा, स्वामीजी जेव्हा माउंट आबूला गेले, एका मुसलमानांच्या घरी राहिले, तेव्हा काही हिंदू म्हणाले की स्वामीजी तुम्ही मुसलमानांच्या घरी कसे काय राहिले? तेव्हा स्वामीजी खूप रागावले. म्हणजे कुठे सांगितलं आहे की मुस्लिमाच्या घरी राहू नये? कोणत्याही शास्त्राने निषेध केलेला नाही. मी म्हणे शास्त्राने घाबरत नाही, देवालाही घाबरत नाही, पण तुमच्यासारख्या लोकांना मी घाबरतो. तुम्हाला काही माहीत नसताना तुम्ही उगीचच ओरडता. तेव्हा हे लोक काहीही भेद करत नाही. जेव्हा खेतीला ते नर्तकी गाऊ लागली तेव्हा स्वामीजी सभेमधून उठून आले. पण जेव्हा तिनं गाणं म्हटलं सुरदासजींचं भजन, प्रभू मोरे अवगुण चितना धरो, ये माझे अवगुण तुम्ही धरू नका, समदर्शी आहे नामती हारो, चाहो तो पार करो. तुमचं नाम तर समदर्शी आहे, तुम्ही मला पार करून द्या, पण तुम्ही भेद कशाला करता की मी नर्तकी आहे, की मी पापी आहे, की मी स्त्री आहे, की मी पुरुष आहे? असा भेद तुमच्या मनामध्ये नको. तुम्ही तर ईश्वर आहात. प्रभू मेरे अवगुण चेतना धरो. तेव्हा स्वामीजींना तिथे जाऊन माफी मागावी लागली, कारण ते संस्कार मनामध्ये होतेच की संन्याशाने स्त्रियांकडे बघू नये. ते सुरुवातीला ठीक आहे, पण जेव्हा ते ज्ञान प्राप्त होतं मग स्त्री पुरुष गरीब श्रीमंत जातपात कोणताही भेद राहत नाही. म्हणून तर गीतेमध्ये म्हटलं आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. तो पंडित आहे, तो खरा ज्ञानी आहे की जो विद्या विनय संपन्न ब्राह्मणे, ब्राह्मणामध्ये गायीमध्ये चांडाळामध्ये कुत्र्यामध्ये जो त्या भगवंताला समान रूपानं बघतो तो खरा ब्रह्मज्ञानी आहे, तो खरा ब्राह्मण आहे, तो खरा पंडित आहे. जो भेदबुद्धी करतो
अरे हा ब्राह्मण आहे, हा चांडाळ आहे, हा कुत्रा आहे, हा मनुष्य आहे, त्याला ज्ञान झालेलं नसतं. म्हणून एकदा हे ज्ञान प्राप्त झालं, भक्ताला ती भक्ती प्राप्त झाली की तो मग कोणत्याही प्रकारचा भेद करत नाही. जाती, विद्या, रूप, कुल, धन. जे विद्या, हा खूप बुद्धिमान आहे आणि हा मूर्ख आहे, तो असा भेद करत नाही. त्याच्या दृष्टीनं सगळेच सारखे असतात. आता बघा, भगवान श्री रामकृष्णांचं प्रेम, ते नरेंद्रनाथांवर जेवढं प्रेम करायचे तेवढंच प्रेम लाटू महाराजांवर करायचे. आता लाटू महाराजांना नावसुद्धा लिहिता येत नव्हतं, त्यांना सुद्धा लिहिता येत नव्हतं. खेड्यातला एक मुलगा, आणि इकडे नरेंद्रनाथ विश्वविद्यालयाचे हुशार विद्यार्थी, सगळ्या जगामध्ये डंका पिटवला वेदांताचा. पण भगवान श्री रामकृष्णांचं प्रेम दोघांवरही सारखंच. जसं लाटू महाराजांवर प्रेम केलं, नरेंद्रावर केलं, तसंच लाटूंवर प्रेम केलं. म्हणजे त्यांनी आपल्या शिष्यांमध्ये भेदबुद्धी केली नाही, सगळ्यांवर समान प्रेम केलं. मग श्रीमंत असो, गरीब असो, ब्राह्मण असो, क्षुद्र असो, हुशार असो, मठ्ठ असो, त्यांनी कुठेही कसलाही भेदभाव केलेला नाही. नास्ति तेषु जाती, विद्या, रूप, कुल, धन. आता हा खूप रूपवान आहे, खूप चांगला आहे, हा कुरूप आहे, असा भेद हे लोक कधीही करत नाही. हा काळा आहे आणि हा गोरा आहे, मग गोऱ्यावर जास्त प्रेम करायचं, काळ्यावर कमी प्रेम करायचं, ते कधीहीच बाहेरच्या गोष्टी बघत नाही, ते हृदय बघतात. स्वामीजी अमेरिकेमध्ये होते तेव्हा एक निग्रो येऊन स्वामीजींना शेक हँड केला आणि म्हणाला की स्वामीजी, तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या जातीमधून तुमच्यासारखा एक विद्वान निर्माण झाला, निग्रोमधून एक असा विद्वान निर्माण झाला ज्यानं जग जिंकलं, आम्हाला तुमचा अभिमान आहे. स्वामीजींनी त्याला गळ्याशी धरलं, आलिंगन दिलं आणि धन्यवाद म्हटलं. तेव्हा दुसरे स्वामीजींसोबत एक गोरे शिष्य होते, ते म्हणाले की स्वामीजी, तुम्ही विरोध करायला पाहिजे होता, तुम्ही म्हणायला पाहिजे होते की अरे मी निग्रो नाही, मी भारतीय आहे. तुम्ही म्हणे निग्रो म्हणून स्वीकारलं. तेव्हा स्वामीजी म्हणाले, कुणाला कमी लेखून मोठं होण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. त्याला जर वाटतं की मी त्याचा भाऊ आहो, तर मी त्याला दूर करू शकत नाही, त्याचं मन खराब करू शकत नाही. म्हणजे बघा, निग्रो असूनही, स्वामीजी निग्रो नव्हते, पण निग्रो असूनही स्वामीजीने त्याला आपल्या भावाप्रमाणे मानलं, कधी द्वेष केला नाही. हॉटेलमध्ये स्वामीजींना जागा मिळायची नाही, तर लोकांना वाटायचं की हा निग्रो आहे, पण स्वामीजींनी कधीही सांगितलेलं नाही की मी निग्रो नाही, मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, कधीच सांगितलं नाही. ते म्हणाले की अशा लोकांना पायाखाली दाबून मोठं होण्यासाठी मी काही आलेलो नाही आहे. लोकांनी मला निग्रो म्हटलं तर म्हणू द्या, चांगलंच आहे. म्हणजे मी कोणापेक्षाही श्रेष्ठ आहे असा भाव अशा लोकांच्या मनात मुळीच नसतो. जे जातीविषयी, कुलाविषयी किंवा रूपाविषयी, काही शिक्षक जर विद्यार्थी दिसायला सुंदर असेल तर जास्त प्रेम करतात. इवन आईवडील पण भेदभाव करतात. जर एखादा मुलगा हुशार असेल त्याच्यावर जास्त प्रेम करणार आणि जो दुसरा कमी हुशार आहे त्याच्यावर कमी प्रेम करणार. त्या दिवशी आमच्याकडे एक कपल आलं होतं, तर ते म्हणाले की आमच्या मोठ्या मुलीचा प्रॉब्लेम आहे, म्हणे ती खूप निराश राहते आणि नेहमी आत्महत्या करण्याबद्दल बोलते, काय केलं पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला सांगून उपयोग काय, त्या मुलीला घेऊन या. म्हटलं तुमचाही काही दोष असेल. तेव्हा ते म्हणाले की आमची लहान मुलगी जी आहे म्हणे ती स्पेशल आहे म्हणे, आम्ही तिच्याकडे खूप लक्ष देतो म्हणे. म्हटलं बघा, हीच तर मोठी चूक करता तुम्ही. त्या मोठ्या मुलीच्या मनामध्ये हा भ्रम झाला की तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करता आणि लहान मुलगी स्पेशल आहे म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करता, त्यामुळे तिला निराशा आलेली आहे. म्हटलं तुम्ही आईवडील आणि तुम्ही तुमच्या मुलींमध्येच भेद करता, तुम्ही समान प्रेम करायला पाहिजे, मग हुशार असो की मठ्ठ असो. म्हटलं तुम्ही अशा प्रकारचा भेदबुद्धी करू नका, त्यामुळे अजून परिस्थिती बिघडेल. म्हणजे बघा, सर्वसाधारण मनुष्य बुद्धी बघून, त्यांचं रूप बघून, त्यांची हुशारी बघून भेदबुद्धी करतात. पण आईवडीलसुद्धा
जो मुलगा खूप पैसा कमावतो त्याच्यावर खूप जास्त प्रेम, जो कमावत नाही त्याच्यावर त्याला घरातून काढून पण देतात. म्हणजे आईवडीलसुद्धा आपल्या मुलांमध्ये भेदबुद्धी करतात. पण हे असे लोक मात्र कधीही भेदबुद्धी करत नाही. एकदा एका आश्रमामध्ये एक ब्रह्मचारी होण्यासाठी आला. तो त्या आश्रमात राहिला महिनाभर 2 महिने आणि आश्रमात पैशाची चोरी करून तो पळून गेला. तिथे जो आश्रमाचा मॅनेजर होता बघणारा, त्याला खूप वाईट वाटलं, राग आला त्याला. ते महाराजांना म्हणाला, तो काय म्हणे, महाराज तुम्ही मुलं बघून ठेवत नाही, कुणालाही ठेवता. 4 महिन्यानंतर तो मुलगा पुन्हा परत आला आणि त्या महाराजांनी त्याला ठेवून घेतलं. तेव्हा तो गिरधारीला तर खूपच नाराज झाला. म्हणे महाराज हे काय, जे तुम्हाला म्हणे प्रॅक्टिकल नॉलेज काहीच नाही आहे, तुम्हाला व्यावहारिक ज्ञानच नाही. म्हणे ह्या मुलानं 4 महिन्यापूर्वी चोरी केली होती, तो पळून गेला आणि तो पुन्हा परत आला आणि तुम्ही त्याला पुन्हा ठेवून घेतलं, म्हणजे तुम्हाला काही व्यावहारिक ज्ञान नाही. तेव्हा ते स्वामीजी म्हणाले की बिहारीलाल, मला प्रॅक्टिकल ज्ञान नाही, तुला आहे ना? हो. मग मी तुला एक प्रश्न विचारतो. समजा तुझ्या मुलानं तुझ्या खिशामधून जर 100 रुपये काढून नेले आणि खर्च केले आणि तो म्हणे 8 दिवसानं जर परत घरी आला तर म्हणे तू काय करशील? तू त्याला घराबाहेर काढून देशील? तू त्याला पोलिसामध्ये देशील की तू त्याला मारपीट करशील? तू काय करशील? म्हणे नाही, म्हणे मी त्याला घरी ठेवून घेईल. म्हणे तुला ते प्रॅक्टिकल ज्ञान आहे, व्यावहारिक ज्ञान आहे, मला पण व्यावहारिक ज्ञान आहे. म्हणे तुझा फक्त एकच मुलगा आहे, पण ही सगळी मुलं माझीच आहे. तू एका मुलाला पोलिसात देऊ शकत नाही आणि मी या माझ्या सगळ्या मुलांना कसं काय मी त्यांना शिक्षा करणार? ती पण माझीच मुलं आहे. माझ्या दृष्टीने हे जगच माझं आहे, तुझ्यासाठी फक्त एक परिवार आहे. म्हणजे बघा, त्या साधूंनी भेदबुद्धी केली नाही की हा वाईट होता आणि आता याला कसं ठेवायचं. तो वाईट असेल पण चांगला होऊ शकतो ना, आपलाच मुलगा आहे, वाईट आहे म्हणून की त्याला आपण घराच्या बाहेर काढून देत नाही. हा भाव त्यांच्यामध्ये निर्माण होतो, एकात्म भाव, सगळीकडे भगवंताला बघणं. तर बघा, इथे हेच सांगितलेलं आहे की अशा महापुरुषांच्या मनामध्ये भेदबुद्धी मुळीच नसते. जेव्हा ती भक्ती प्राप्त होते, जेव्हा पराभक्ती प्राप्त होते, तेव्हा ही सगळी लक्षणं आहे की त्यांना सगळीकडे आपलंच दिसतं. नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेद. हे सगळे भेद त्यांच्या मनामधून पूर्णपणे लुप्त होतात. अशा भक्तांच्या हृदयामध्ये ही भेदबुद्धी राहू शकत नाही. त्यांच्यासाठी वसुधैव कुटुंबकमच होऊन जाते. तर हे सगळी पृथ्वीच त्यांचं कुटुंब होते. अवघेची माझे घरं, जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे, तसे वसुधैव कुटुंबकम, विश्वची माझे घरं महाराज म्हणायचे की विश्वच माझं घर आहे, माझा परिवार आहे. अशा प्रकारची भावना अशा संतांच्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे ते धन्य होतात आणि जगाचं पण ते कल्याण करतात. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.